अशा पद्धतीचं अगदी सुळसुळीत कपड्याचं ब्लाऊज शिवताना आपल्याला आधी अस्तर कापून घ्यायचं आहे आणि एक एक पार्ट मेन फॅब्रिकवर ठेवून अशा पद्धतीने पिन्स लावून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर गळा फक्त अस्तरचा कापायचा आहे, मेन फॅब्रिकचा कापायचा नाही। तर मग मेन फॅब्रिकचं केव्हा कापायचं? जेव्हा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून टाकू त्यानंतर आपल्याला गळा कापायचा आहे। जसं तुम्ही बघताय की कापड खूप जास्त सुळसुळीत आहे, कुठेही ओढलं जातं, ताणलं जातं, त्यासाठीच आपल्याला खूप जास्त पिनांचा वापर इथे करावा लागतो। मेन फॅब्रिक कट करताना ते अशा पद्धतीने उभं आडवं व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं की फुगवटा राहतो आणि मग आपल्याला अडचण येते, फिनिशिंग आपली चांगली येत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला उभं आणि आडवं कापड सारखं करून घ्यायचं आहे, कारण तिरकस कापड जर राहिलं तर मग आपल्याला अडचण येते। त्यानंतर आपल्याला एक एक भाग अस्तर ठेवून ते कट करून घ्यायचं आहे। कट करताना सुद्धा कापड स्थिर राहत नाही, फुगवटे येतात, सारखी सारखी कात्री आपल्याला काढून व्यवस्थित ते कापड सारखं करून घ्यावं लागतं। मेन फॅब्रिक कट करताना अस्तरपेक्षा 1 ते 2 इंच एक्स्ट्रा ठेवून तुम्ही कापायचं आहे, कारण जसं तुम्ही बघताय की कापताना सुद्धा ते कापड किती सरकतंय। पुन्हा एकदा कापड सारखं करून योक किंवा जे पण तुमचे भाग असतील, कटोरी वगैरे, ते त्यावरती ठेवून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। प्रत्येक भाग पिन लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने उभा आडवा ओढून बघायचा आहे। उलट्या बाजूने सुद्धा बघायचं की मेन फॅब्रिकवर फुगवटे तर आलेले नाही ना। खात्री झाल्यानंतरच मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला चहूबाजूने जोडून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज शिवून पूर्ण करायचं आहे। मेन फॅब्रिकचीच पायपिंग करायची असेल तर नेहमीप्रमाणे तिरकस पट्ट्या कापून जोडून घ्यायच्या आहे आणि त्याला अशा पद्धतीने जोडवरती कडक इस्त्री करून घ्यायची आहे। इस्त्रीचं तापमान चेक करून घ्यायचं, नाही तर कापड जळलं जाऊ शकतं। अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा एकदा इस्त्री संपूर्ण पायपिंगला करून घ्यायची आहे। जर तुम्हाला सुळसुळीत कपड्याची एवढी झंझट आणि मेहनत करायची नसेल तर तुम्ही अस्तरची हातशिलाईची पट्टी सुद्धा याला लावू शकतात। पुन्हा एकदा संपूर्ण इस्त्री करून घ्यायची आहे, कारण की कापड खूप ओढलं जाते। अशा पद्धतीने 2-3 वेळा तुम्ही इस्त्री फिरवून तिला व्यवस्थित कडक करून घ्या। इस्त्री करून झाल्यानंतर पायपिंगला अशा पद्धतीने एक शिलाई करून घ्या। शिलाई करताना पायपिंग अजिबात ओढायची नाही, फक्त पायपिंग सरकवायची आहे मशीनमध्ये, बॅक साईडने अजिबात ओढायची नाही। नेहमीप्रमाणे आता ब्लाऊजला आपल्याला ही पायपिंग जोडून घ्यायची आहे। तर मी पायपिंग जोडताना ही पायपिंग खालच्या बाजूला ठेवते आणि ब्लाऊज जे आहे ते वरच्या बाजूला ठेवते आणि शिवून घेते चौफेर। पायपिंगवर केलेली ही जी शिलाई आहे त्याच्या अलीकडे आपल्याला शिलाई करायची आहे आणि तुम्ही पायपिंग ओढायची आहे, ब्लाऊजचा गळा अजिबात ओढायचा नाही। काठावर काठ ठेवून व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला ही पायपिंग जोडून घ्यायची आहे। कमी जास्त असेल तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं कट करू शकतात। गोलाकार गळ्यावर टी पायपिंग जोडताना ब्लाऊजचा गळा तुम्हाला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि पायपिंग हलक्या हलक्या हाताने ओढून तुम्हाला ब्लाऊज अशा पद्धतीने फिरवायचा आहे। गळा ब्लाऊजचा अजिबात ओढू नका, नाहीतर गळा लूज पडतो आणि शोल्डर आपलं उतरल्यासारखं होतं। जवळून दाखवते मी, व्यवस्थित तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊजचा जो गोलाकार आहे तो फिरवायचा आहे आणि पायपिंग हलक्या हाताने ओढायची आहे। पायपिंग जोडल्यानंतर संपूर्ण पायपिंग एकदा चेक करून घ्यायचे। कधी कधी सुळसुळीत कपड्याला शिलाई सुटली जाते, म्हणजे ब्लाऊजचा गळा आणि पायपिंग याच्यात शिलाई बसत नाही, तर ते एकदा चेक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि गोलाकार पायपिंग जोडून घ्यायची आहे।
पायपिंग करताना या खाचेमध्ये आपली शिलाई व्यवस्थित आली पाहिजे, तरच आपली पायपिंग व्यवस्थित गोलाकार होते. पहिल्यांदा जर तुम्ही पायपिंग करत असाल तर कदाचित तुमची पायपिंग परफेक्ट येणार नाही, पण जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत राहणार, रोज 2-2, 3-3 ब्लाऊज शिवणार, तर तुमची पायपिंग व्यवस्थित परफेक्ट व्हायला सुरुवात होते. एक्स्ट्रा कापड असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ते काढून घेऊ शकतात. हे एक्स्ट्रा कापड कट केल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण पायपिंगचं जे आहे ते असं आतमध्ये जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा ते व्यवस्थित आपली पायपिंग गोलाकार येते. त्यामुळे मग हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते तुम्ही कापून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण पायपिंग शिवून घ्यायची आहे.